पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले तुम्ही सर्वांनी आता ऐकलेलं आहे. तर KYC बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पैसे कधी यायचे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर पैसे कधी यायचे हे तारीख मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी जे काय सांगितलं ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला चालू झालेले आहेत, म्हणजे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला चालू देखील झालेले आहेत, परंतु तरी देखील अनेक महिलांच्या खात्यामध्ये आणखी पैसे आले नाहीत. मग ते पैसे कधी येणार आणि पैसे आणखी त्या मालांच्या खात्यामध्ये जमा का झाले नाहीत, तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तारीख काय आहे पैसे जमा व्हायची? तर तारीख मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच 15 तारखेच्या आसपास, म्हणजे येत्या 15 तारखेच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. परंतु कोणत्या मालांच्या? सर्व मालांच्या नाही, तर ज्यांची KYC पूर्ण आहे, ज्या माला पात्र आहेत फक्त त्याच मालांच्या खात्यामध्ये येत्या 15 तारखेच्या आसपास, म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा व्हायचे आहेत. आणि पैसे किती येणार मित्रांनो? तर 3000 रुपये नाही, तर 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा बोनस ह्या वेळेस काय येणार नाही. रक्षाबंधनच्या आसपास येऊ पण शकतो, पण त्याची आणखी ऑफिशियल स्टेटमेंट किंवा कुठेच काय माहिती नाही की फिक्स तुम्हाला 3000 रुपये येतील असं काय. त्यामुळे सध्या तर हे समजून घ्या की तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये म्हणजे चालू महिन्याचे पैसे येणार आहेत. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये